जय शिवराय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराला काय शिक्षा दिली जात होती त्यावेळीचा एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी महाराज आपल्या मावळ्यांसह फेरफटक्याला निघाले होते. तितक्यात एक इसम धापा टाकत महाराजांच्या पायाशी येऊन कोसळला व बोलला, राजा, माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली असता तिला पळवली, वाटवली, माझ्या पोरीनं जीव दिला. पोरी विना मी पोरका झालो. त्यावर महाराजांनी विचारलं, कोणी केलं हे माहिती आहे? त्यावर तो इसम बोलला, का माहित नसावं राजा, साऱ्या पानवाड्यानं पाहिली आहे त्या पाप्याची छाया. आमच्या गावच्या पाटलानंच हे केलंय. त्यावर राजांनी यसाजी कंकांना आदेश दिला, जा आणि त्या पाटलाला इथं घेऊन या. क्षणाचाही विलंब न करता यसाजी कंक गेले, परंतु परतताना ते एकटेच आले. त्यावर राजांनी विचारले, का पाटील भेटले नाहीत? तर यसाजी बोलले, पाटील मस्तावलाय. हुकूम सांगितला तर तो बोलला, जा जाऊन सांग तुझ्या राजाला तो नावाचा राजा आहे, तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. साऱ्या गावाला आपलं बटीक समज. यावर भान हरवून बाजी म्हणाला, यसाजी, असला निरोप घेऊन तुम्ही परत आलात? कमरेची तलवार काय सोबीची आहे काय? त्यावर महाराज म्हणाले, बाजी यसाजींनी केलं तेच बरोबर, नाहीतर मोगलाईत आणि आपल्यात काय फरक? आणि राजांनी यसाजींना आदेश दिला, यसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांजण्याला जा व उद्या सकाळी पाटलांच्या मुसक्या आणून त्यांना आमच्या समोर हजर करा. व दुसऱ्या दिवशी प्रचंड रायतेसमोर पाटलांना हजर केले गेले. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. त्यावर राजांनी विचारले, रामजी, हेच ना ते पाटील? रामजी बोलले, होय महाराज, हाच तो हरामखोर. राजे माफी, अशी पाटलाने भयभीत हाक मारली. त्यावर राजे म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही या गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरतीपुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहीण म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. प्रजा ही पोरीसारखी, ती सांभाळायला तुम्हाला पाटीलकी दिली आणि तुम्ही काय केलं? प्रजेवरच बलात्कार केला. बादशाही सल्तनतचे रिवाज आमच्या मावात पावलेत. पाटील, जाब द्या. पाटील पुढे सरसावले व राजांचे पाय धरून ते बोलले, राजे, मला माफ करा. त्यावर राजे बोलले, खामोश. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? यसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा व गाढवावर बसून याला रांजण्यात सोडून या. गावचे पाटील आहेत, त्याच मानानं गावी गेले पाहिजे व शिक्षेची अंमलबजावणी झाल्यास ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलाला नेले गेले व शिक्षेची अंमलबजावणी देखील केली गेली. हा फक्त एका पाप्याला दिलेला दंड नव्हता, तर स्वराज्य न्याय व्यवस्थेची पहिली ठाम घोषणा होती की हे स्वराज्य आहे. आणि इथे परस्त्रीच्या पदराला हात लावण्याचा विचारही या मेंदूत चमकला तर स्वराज्याची तलवार त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत येऊन पोहोचेल. धन्यवाद. जय शिव.